आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। इंधन दरवाढ व नीट घोटाळ्याविरोधात युवा सेनेचे आंदोलन। केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या धोरणाविरोधात तसेच नीट परीक्षेतील कथित घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी युवा सेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेरसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनात शिवसेना उपजिल्हा प्रमुख महादेव मगदूम, उपजिल्हा संघटक तथा माजी नगरसेवक साजिद पठाण, शिवसेना मिरज तालुका प्रमुख विश्वास कांबळे, उपतालुका प्रमुख दीपक पाटील, मिरज शहर प्रमुख सुरेश भोसले, बाळासाहेब हत्तेकर, शहर संघटक पांडुरंग लोहार, असलम बडवाले, नितीन जाधव, शहर समन्वयक फिरोज मुलानी, सुनील ढोले, शहर उपप्रमुख सूरज डावरी, अब्दुल मोमीन, चंद्रकांत वरकल, उपशहर संघटक राजू गायकवाड, सलमान शेख, बाबू रेड्डी, महिला आघाडी जिल्हा संघटिका शकीरा जमादार, उपजिल्हा संघटिका सरोजिनी माळी, स्नेहल माळी, शाखा प्रमुख बाबू पानवले, तेजस शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी आंदोलकांनी इंधन दरवाढ तात्काळ कमी करावी तसेच नीट परीक्षेतील गैरप्रकारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। युवा सेना मिरज शहराच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन घेतलेलं आहे। या आंदोलनाचा विषय असा आहे की केंद्र सरकार दररोज पेट्रोल वाढवतंय, डिझेल वाढवतंय, गॅस वाढवतंय। या सर्वांच्या निषेधार्थ आम्ही आज युवा सेना मिरज शहराच्या वतीने आंदोलन घेतलेलं आहे। तसंच नीट परीक्षेमध्ये घोटाळा घालणाऱ्या लोकांना केंद्र सरकारनं कशा पद्धतीने पाठीशी घातलं हे देखील जनतेला कळणं गरजेचं होतं। त्यामुळे नीट परीक्षेचा विषय सुद्धा आम्ही इथं घेतलेला आहे। 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे। आम्हाला काय आता अच्छे दिन नको आहेत, आम्हाला आमचे पुरे दिनच बरे होते। त्यामुळं या पंतप्रधानांनी जो काय इंधन दरवाढचा विषय लावून धरलेला आहे याच्या विरोधात आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्र वहिनी पवार यांना आम्ही या काळ्या झेंड्याद्वारे त्यांचा निषेध व्यक्त करतो की त्यांनी राजरोसपणे या जनतेच्या खिशाशी खेळण्याचा प्रयत्न जो चालू ठेवला आहे तो त्यांनी लवकरात लवकर बंद करावा। अन्यथा इथनं पुढं शिवसेना स्टाईलने आम्ही रस्त्यावर उतरून जसं तसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही। सिलेंडर गॅस शेगडीची इथं पूजा केलेली आहे। आता हे सगळं गोळा करून आम्ही तळ्यात नेऊन फेकणार आहे, कारण गोरगरीब जनतेला आता सिलेंडरवर स्वयंपाक परवडत नाही। त्यामुळे गोरगरीब जनतेनं चुलीचा आधार घेतलेला आहे। त्यामुळे आज आमच्या माता भगिनी इथं डोक्याला हात लावून या सिलेंडर समोर आणि शेगडी समोर बसलेले आहेत। येत्या काळात सर्व भारत देशामध्ये हीच परिस्थिती येणार आहे, कारण हे केंद्र सरकार यांचे जे शेठ लोक आहेत अदानी अंबानी यांना फक्त मदत करतंय आणि गोरगरीब जनतेची लूट करण्याचा प्रयत्न त्यांनी राजरोसपणे चालू ठेवलेला आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।